श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला केले जाते. या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. संपूर्ण दिवस उपवास करून प्रदोष काळात शंकराची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला सर्व त्रासांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. प्रदोष व्रत पाळणाऱ्या निपुत्रिक जोडप्याला आपत्य प्राप्तीसुद्धा होते. वर्षातील शेवटचा प्रदोष व्रत रविवारी म्हणजे 24 डिसेंबर 2023 रोजी आहे. प्रदोष व्रत हे रविवारी आले आहे, त्यामुळे हे व्रत रवी प्रदोष म्हणून मानलं जाईल. या दिवशी रवी योगही तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूपच अधिक वाढलेलं आहे. शुक्ल त्रयोदशी तिथी 24 डिसेंबर रोजी सकाळी 6:23 सुरू होईल आणि 25 डिसेंबर रोजी पहाटे 5:54 समाप्त होईल. आणि म्हणूनच जे आहे 24 डिसेंबर म्हणजे रविवारी रवी प्रदोष व्रत साजरं केलं जाईल. आणि अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या ह्या दूर होत असतात. म्हणूनच जे आहे उद्या सकाळी आपल्याला हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या कठीणातल्या कठीण समस्या, दोष, कर्ज हे तर दूर होणारच आहे. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं आपलं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जो आपल्याला ह्या फळांबरोबर करायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. उद्या आहे रवी प्रदोष आणि उद्याच्या दिवशी जे फळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे त्याला धोत्र्याचं फळ म्हणतात. आमच्या इथे त्याला धतुराचं फळ सुद्धा म्हटलं जातं. धोत्र्याचं फळ हे तुम्हाला सहज तुमच्या आजूबाजूला जरी तुम्ही पाहिलं तर कुठेही हे भेटून जाईल. त्याला पांढरी फुलं येतात. त्याची पांढरी फुलं आणि धोत्र्याचं फळ हे दोन्ही वस्तू महादेवांना जी आहे अतिशय प्रिय आहेत. पौराणिक कथेनुसार असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपसात वाटून घेतले. समुद्र मंथनातून विषाचा प्याला बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हतं. त्यावेळेस देव आणि दानव त्या विषाचा प्याल्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले. अशा स्थितीत भगवान शिवने ते विष प्राशन केले. विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या कंठात स्थिर केले. पण विष प्राशन केल्यामुळे भगवान शंकरांच्या शरीराचं तापमान वाढू लागलं. त्यामुळे संपूर्ण जगाचं तापमानसुद्धा वाढायला लागलं आणि संपूर्ण जीवांचं रक्षण करण्याकरता भगवान शंकराला जे आहे धोत्र्याचं फळ आणि भांग हा त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आला. असं केल्यामुळे जे आहे त्यांचा शरीराचा तापमान हा कमी व्हायला लागला. तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. धोत्र्याचं फळ हे विषारी असतं म्हणून ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करू शकत नाही, पण ते आपल्याला महादेवांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनातले जेवढे पण संकट आहेत, जेवढ्या पण अडचणी ते साक्षात महादेव दूर करत असतात. तर आपल्याला धोत्र्याचं फळ उद्या सकाळी आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याला जे आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे पहिला पाण्याने आपल्याला त्याला स्वच्छ करायचं आहे. त्याच्यानंतर ते जे आहे ते फळ आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि प्लेट घेऊन जे आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचं. आपल्या देवघरामध्ये जिथे महादेवांची जी पिंड असेल त्याच्यासमोर आपल्याला हे फळ ठेवायचं आणि त्याचबरोबर एक माळ जे आपल्याला ओम नमः शिवायचं किंवा शिव महापुराणातला जो बीज मंत्र आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आणि संपूर्ण दिवसभर जे आहे हे फळ आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायचं आहे. आणि ह्या फळापासून जो आपल्याला उपाय करायचा आहे तो आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे, कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर जे आहे आपल्याला त्याचा फायदा कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. तर आपल्याला प्रदोष काळामध्ये जे आहे शिव मंदिरामध्ये जायचं आणि जाताना जे आपल्याला एक तांबे आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर जे आहे
महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्याला पांढरी मिठाई घेऊन जायची. जर तुमच्याकडे पांढरी मिठाई नसेल तर तुम्ही साखर घेऊन जा. त्याचबरोबर जे आहे आपल्याला पांढरी फुलं घेऊन जायची, कारण महादेवांना पांढरी फुलंसुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 वातीची 1 वात करून जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचं, असा हा एक दिवा. आणि त्याचबरोबर हे धोत्र्याचं फळ हे घेऊन जे आहे आपल्याला जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला महादेवांच्या इकडे शिवलिंगाखाली जिथे जागा असते तिकडे आपल्याला हा दिवा सगळ्यात पहिला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आपण आपल्याबरोबर घेऊन गेले ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. पण ते अर्पण करायची एक विशिष्ट पद्धत आहे. जे धोत्र्याच्या फळाला खाली एक डेट असतं, तर ते डेट जे आहे ते महादेवांच्या साईडला असलं पाहिजे, म्हणजे शिवलिंगाच्या साईडला असलं पाहिजे. असं आपल्याला ते फळ अर्पण करायचं आहे महादेवांच्या पिंडीवर. आणि त्याच्यानंतर जे आपण आपल्या घरनं जे 1 लोट्यामध्ये पाणी घेऊन गेलेलं ती 1 धारेने जे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा आपण शिवलिंगावर हे पाणी अर्पण करतील तेव्हा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा किंवा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. संपूर्ण पाणी अर्पण करून झाल्यानंतर म्हणजे जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाजवळच बसायचं, शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली जी पण इच्छा ज्या कामना करता आपण हा उपाय केलेला आहे तो महादेवांना सांगायचं. जसं की आपल्याला आर्थिक समस्या असेल तसं बोलायचं, शारीरिक मानसिक ज्या पण समस्या असतील त्या आपल्याला महादेवांना सांगायच्या. 7 वेळा आपल्या मनातलं इच्छा जी आहे ती महादेवांना आपल्याला सांगायचं. तिथेच बसून जे आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळ आपल्याला जे आहे ओम नमः शिवायचं किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, कारण असं म्हटलं जातं प्रदोष काळामध्ये साक्षात महादेव त्या आपल्या भूतलावर असतात आणि जे पण त्यावेळेस त्या काळामध्ये महादेवांची सेवा करत असतील त्यांच्या सर्व अडचणी साक्षात महादेव दूर करत असतात. म्हणून नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण संकट जेवढी पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत. तुमची तुमच्या घराची आणि तुमच्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.